आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये तळणीचा बेत हा ठरलेलाच असतो। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या। बऱ्याचदा कापण्या थंड झाल्यावर कडक किंवा चिवट होतात, पण आज आपण गुळाचं आणि पिठाचं असं अचूक प्रमाण पाहणार आहोत ज्याने कापण्या महिनाभर मऊ पडणार नाही। या पद्धतीने कापण्या बनवल्या तर त्या कधीही कडक होणार नाहीत। चला तर या कापण्यांच्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी कापण्यांसाठी लागणारं गुळाचं पाणी आपण बनवून घेऊ। तर इथे मी 1 कप गूळ घेतलाय। तर गूळ इथे मी किसून घेतलाय। तरी कोणताही गूळ इथे तुम्ही वापरू शकता, फक्त तो किसून किंवा कापून घ्या। यामुळे गूळ आपला पाण्यात लवकर विरघळला जातो। आता हा गूळ आपण भांड्यामध्ये काढला। आता सारख्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी या गुळामध्ये घालायचंय। यानंतर इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे। तर इथे महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की आपल्याला या पाण्याचा कोणताही पाक किंवा चाचणी करायची नाही। गॅस मंद ठेवायचा आणि फक्त गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेपर्यंत हे आपल्याला गरम करून घ्यायचंय। जास्त वेळ गूळ जर पाण्यात शिजला गेला तर कापण्या आपल्या ह्या कडक होऊ शकता। तर बघा, थोड्याच वेळात गूळ आपला छान असा विरघळला गेलाय। आता गॅस बंद करायचा आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करायचंय। गरम पाणी आपल्याला पिठामध्ये वापरायचं नाही। गुळाचं पाणी थंड होतं तोपर्यंत कापण्यांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। तर इथे मी एका परातीत 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय। तर रोज आपण चपात्यांसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलंय। आता गोडाचा पदार्थ बनवतोय म्हणून चिमूटभर मीठ घातलं। थोडीशी यात मी वेलची पावडर घातलीये। आता थोडीशी जाडसर कुटलेली बडीशेप मी यात घालते, यामुळे छान फ्लेवर येतो। इथे तुम्ही सुंठ पावडर पण यात ऍड करू शकता। यानंतर आपण वळूया आता आपल्या सर्वात महत्त्वाच्या टिपकडे, ज्यामुळे आपल्या कापण्या खूप जास्त खुसखुशीत होतात। तर इथे मी एका छोट्या कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलंय। आता हे गरम तेल आपल्याला पिठावर घालायचंय। तर एकदम असा सुळसुळ आवाज आला पाहिजे इतपत तेल आपलं गरम पाहिजे। आता तेल खूप गरम आहे, त्यामुळे पहिल्यांदा चमच्याने हे तेल छान आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहताय ते कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की हा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे। थोड्या वेळानंतर तेल हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने हे तेल आपल्याला संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचंय। जेव्हा आपण पीठ हाताने दाबतो तेव्हा आपले अशा प्रकारे मूठ बांधली गेली पाहिजे, म्हणजेच आपलं तेलाचं मोहन हे पिठाला परफेक्ट असं लागलं गेलंय। आता असं 2 साहित्य आपण यात घालणार ज्यामुळे कापण्या आपल्या खमंग आणि खुसखुशीत होतील। इथे मी 2 चमचे डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ यात घातलं, ज्यामुळे कापण्या छान खमंग होतील। तसेच 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे, यामुळे कापण्या आपल्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतील। तर सर्वात अगोदर जे गुळाचं पाणी आपण करून ठेवलं होतं ते आता पूर्णपणे थंड झालंय। तर आता हे थंड झालेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करत गाळणीने आपल्याला गाळून पिठामध्ये घालायचे। तर गाळल्यामुळे जर गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो बाजूला निघून जातो। तर पाणी घातल्यानंतर हे आपल्याला छान पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर थोडं थोडं करून पाणी घातल्यामुळे काय होतं, पीठ आपलं जास्त पातळ होत नाही आणि किती पाणी लागतं याचा आपल्याला अंदाज येतो। तर थोडं थोडं करत आपण सर्वच पाणी या पिठामध्ये घातलं आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेतलंय। एकदाच सर्व पाणी घातलं तर पीठ हे पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी यामध्ये घाला। तर बघा, पाणी यामध्ये आता चांगलं मिक्स झालंय। आता हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर कापण्यांसाठी जे पीठ आपण मळतोय ते पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचंय, खूप जास्त पातळ ठेवायचं नाही। तर इथे मला पीठ थोडंसं पातळ वाटतंय, त्यामुळे यामध्ये थोडंसं अजून मी गव्हाचं पीठ घातलंय। आता हे पीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय। इथे महत्त्वाची टीप म्हणजे पीठ हे आपल्याला घट्ट मळायचंय, जसं आपण पुऱ्यांसाठी मळतो। जर पीठ सैल झालं तर कापण्या मऊ पडतील आणि तेलात जास्त तेल शोषून घेतील। त्यामुळे पाण्याचा अंदाज घेतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर हा घट्ट गोळा मळून तयार आहे। याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपल्याला भिजू द्यायचंय। आता पीठ बाजूला ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिट झाले। पीठ इथे आपलं छान भिजलं गेलंय। यातला आता एक चपातीच्या आकाराचा उंडा घ्यायचा, हातांवर मस्त याला गोलाकार करून घ्यायचा आहे। आता पोळीपाटावर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर बघा, पीठ आपलं छान असं भिजलं गेलंय। कुठेही लाटताना पोळपाटाला चिकटत वगैरे नाही आणि कोरडं पीठ देखील लावायची याला जास्त गरज पडत नाही।
इथे आता अर्धी पोळी आपली लाटून झाली की यावर आपल्याला खसखस लावायची आहे. तर संपूर्ण पोळीवर पसरवून अशी खसखस आपल्याला लावून घ्यायची आहे. नंतर यावर लाटण्याने आपल्याला ही खसखस व्यवस्थित पॅक करून घ्यायची, म्हणजे तळताना ती तेलामध्ये सुटत नाही. आता ही पोळी आपल्याला उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या पण बाजूने याला खसखस लावून घ्यायची. संपूर्ण पोळीवर ही खसखस पसरवून घेतली आणि यावर परत एकदा लाटणं फिरवून घ्यायचं. मध्यम जाडसर अशी ही पोळी आपली लाटून झाली की याच्या आपल्याला कापण्या कापून घ्यायच्या आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सारख्या अंतरावर आपल्याला पहिल्यांदा उभे कट द्यायचे. यानंतर आपल्याला पोळीपाट फिरवून घ्यायचा आणि कापण्यांचा आकार देऊन घ्यायचा. तर इथे या कापण्या आपल्याला डायमंड शेपमध्ये कापून घ्यायच्या आहेत. तर तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या कुठल्याही आकाराच्या कापण्या तुम्ही कापू शकता. तर इथे मी मध्यम आकाराच्या ह्या कापण्या कट करून घेतल्यात. तर कापण्या ह्या खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त जाडही नको, मध्यम जाडसर अशा या कापण्या आपल्याला तयार करून घ्यायच्या. तर एक कापणी बघा किती छान दिसते, दोनही बाजूने याला खसखस आहे. तर आता या कापण्या एक एक करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. अशाच प्रकारे आता दुसरी पण मी पोळी लाटून घेतली, दोनही बाजूने याला खसखस लावून घेतली. आता पहिल्याप्रमाणे दुसरी पण पोळी इथे मी लाटून घेतली, मध्यम जाडसर अशी ही पोळी ठेवली आहे. आता याच्या पण आपल्याला आवडीनुसार लहान मोठ्या जशा हव्या तशा कापण्या कापून घ्यायच्या आहे. आता एकाच वेळी संपूर्ण पिठाच्या अशा प्रकारे आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्या, म्हणजे तळण्यासाठी आपल्याला सोपं जातं. आता तोपर्यंत इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं. तेल खूप कडकडीत गरम नसावं, एक छोटा तुकडा टाकूया. तर बघा हलके बुडबुडे आले, तर तेल परफेक्ट गरम आहे. आता गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवून या कापण्या तेलात सोडूया. घाई अजिबात करायची नाही. जर गॅस मोठा केला तर कापण्या वरून लगेच लाल होतील पण आतून कच्च्या राहतील. आता गॅस थोडासा मंद करायचा आणि उलटपलट करत छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये आपण गूळ वापरलाय हे लक्षात ठेवा. कापण्यांचा रंग खूप जास्त बदलू द्यायचा नाही. तर कापण्या बाहेर काढल्यानंतर पण याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे पटकन ह्या कापण्यांचा रंग बदलतो. बाहेर काढल्यानंतर तो आणखीन डार्क होतो. तर अशाच प्रकारे सर्वच कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. छान मस्त असा घमघमाट हा किचनमध्ये सुटलाय आणि रंग तर बघा काय भारी आलाय. तर मंडळी, कशा वाटल्या तुम्हाला या आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या? तर बघा यातली एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर आतून तुम्ही बघू शकता किती छान याला लेयर्स आल्यात आणि अजिबात कडक कुठेही झालेल्या नाहीत. अगदी ही कापणी सहज तुटली जाते, कुठेही चिवटपणा येत नाही. तर या आषाढात माझ्या या पद्धती आणि टिप्स वापरून घरच्या घरी या कापण्या नक्की करून पहा. तुमच्या घरच्यांना आणि मुलांना या खूप आवडतील. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक आणि चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.